स्वतंत्र दिनाच्या दिवशी टेंभुर्णी पोलीस स्टेशन समोर पीडित महिलेचा अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न, टेंभुर्णी व परिसरात खळबळ। टेंभुर्णी प्रतिनिधी। देशाच्या 78व्या स्वतंत्र दिना दिवशी टेंभुर्णी पोलीस स्टेशन व मुरुम तस्करांच्या एका गरीब महिलेने पोलीस स्टेशनच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या सतर्कतेमुळे सदरचा प्रयत्न अयशस्वी ठरला असला तरी ना संबंधित महिलेवर गुन्हा दाखल, ना आरोपीवर गुन्हा दाखल, ना आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। पोलिसांकडून या प्रकरणाची पूर्णपणे गुप्तता, त्यामुळे या प्रकरणाविषयी टेंभुर्णी व परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। वास्तविक पाहता एखाद्या प्रकरणात, एखाद्या आंदोलनात आत्मदहनासारखा घातक प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात कायद्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होतो, परंतु हे प्रकरण असेच दाबले जात असल्याने यामध्ये टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कर्मचारी अथवा अधिकारी तर सहभागी नाहीत ना, असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला आहे। या प्रकरणाची तक्रार संबंधित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडेही केली असून या घटनेबाबत पोलीस अधीक्षक नेमका काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे। या बाबतीत आमच्या सूत्रांना समजलेली माहिती अशी की संबंधित महिलेने यापूर्वी बेंबळे हद्दीतील पारधी समाजांना वस्तीसाठी दिलेल्या गायरानातून गावातील एक धंदा हुलगे गावच्या पोलीस पाटलाच्या सहकार्याने मुरुम चोरी करत असल्याची तक्रार टेंभुर्णी पोलिसात केली होती, परंतु यामध्ये झालेल्या मोठ्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे टेंभुर्णी पोलीस स्टेशनने या तक्रारीची दखल न घेता मुरुम तस्कराशी हातमिळवणी केली। सदर नीलम काळे हिच्या घराशेजारी मुरुम तस्करी होत असलेली तक्रार नीलम काळे यांनी गावचे तलाठी ग्रामपंचायत आणि टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिली असता टेंभुर्णी पोलीस त्यांच्या पोलीस निरीक्षकांनी सदर महिलेची तक्रार न ऐकून घेता उलट सदर म्हणून तस्कराचे वाळू आणि मुरुम तस्करीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असून नियमित आर्थिक संबंध आहेत, त्यामुळे तुला त्या मुरुम चोरीशी काय देणं घेणं आहे, तू शांत बस, अन्यथा त्याची तक्रार घेऊन तुझ्यावरही गुन्हा दाखल करू शकतो, असा दम भरला। वास्तविक पाहता पोलीस निरीक्षकांनी या महिलेच्या तक्रारीवरून संबंधित हुलगे नावाच्या वाळू तस्कर, मुरुम तस्कर याच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे असताना अर्थपूर्ण संबंधामुळे त्या महिलेच्या तक्रारीची दखल तर घेतलीच नाही, उलट तिच्यावर गुन्हा दाखल केला। हा खोटा गुन्हा रद्द करून मला न्याय मिळावा यासाठी सदर महिला प्रयत्न करत होती। या महिलेवर मोठ्या प्रमाणावर दबाव येऊ लागला, गावातूनही संबंधित आरोपी तिला वैयक्तिक त्रास देऊ लागला। या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने 15 ऑगस्टच्या दिवशी सर्वत्र देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ माजली असून या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे। यामध्ये पोलीस पाटील, मुरुम तस्कर, हुलगे आणि टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांचा सहभाग असून या तिघांनी मिळून सदर महिलेच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा गंभीर प्रकार घडला, अशी चर्चा संबंधित महिलेने आमच्या प्रतिनिधींशी केली। याची पोलीस अधीक्षक काय दखल घेणार, टेंभुर्णी पोलीस निरीक्षकावर काय कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे। संघटनेचा अध्यक्ष आहे, परिसमाज संघटनेचा अध्यक्ष आहे। गेल्या 2009 सालापासून मी समाजकार्य करतोय। या सोनाली शिंदे यांच्यावर इनाकारण दीपाली शिंदे याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला। कुठल्या स्वरूपातला खोटा गुन्हा दाखल केला? 327 सोनं लाकीट काढून घेतलं म्हणून गुन्हा दाखल केला आणि 70,000 रुपये काढून घेतले म्हणून 70,000 रुपये चोरून काढून घेतले ही खोटा गुन्हा दाखल केलाय। 70,000 रुपये डिपार्टमेंटला पैसे देऊन केस दाबून आमच्यावर 3 लाखाची केस झाली आहे। तर आमची एक केस घ्यावी म्हणून आम्ही पत्राद्वारे कळवलेलं आहे। त्या अर्जामध्ये नमूद आहे पाटील साहेबांवर गुन्हा दाखल व्हावा आणि बापू काळे आणि ते आपलं कोण नाव रावसाहेब रामचंद्र हुलगे याच्यावर दाखल करा, पोलीस पाटील आणि आता आमचाही इथं विषय चालूच राहणार आहे। तुम्ही आता सध्या त्या एका लेडीजनं अंगावरती रॉकेल पेट्रोल ओतून घेतलं होतं, ते काय प्रकार? त्याच्यावर एवढा अन्यायच होता सर, मानसिक त्रास एवढा झाला। 2 महिने 2.5 महिने झालं हे कुठं चालू। आम्ही पत्राद्वारे कळवतोय की आमचं नाही, कोणतरी आम्हाला न्याय द्या अधिकाऱ्यांना। आम्ही कुठं पाठवलंय, अध्यक्ष महिला आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई सगळ्याला पोच केलं, आम्हाला एकही पत्र दिलं नाही, एकही मेसेज दिला नाही, म्हणून आम्ही आता इथं आलोय, आम्ही न्याय मागायसाठी आलोय। तर ही महिलाला एवढा अत्याचार झालेला आहे गंभीर की आम्हाला कोणी विचारलं नाही, त्यामुळे हे विषय चालू आहे। किती जण गुन्हा दाखल व्हावा तुमच्या? 14 जण नाव सांगा, कोण कोण आहेत? 14 जण
पाटील साहेब हा हेच आहे हा. बापू काळे हम्म. हे रावसाहेब. रावसाहेब रामचंद्र हुलगे हुलगे बर. आणि पोलीस पाटील पोलीस पाटील पोलीस पाटील कोण? बेंबळ्याचे बेंबळ्याचे काय नाव त्यांचं? त्यांचं नाव काय नाव काय पोलीस पाटील आहे पोलीस पाटील आहे त्याचं पूर्ण आपल्याला नाव काय माहिती नाही तुमचे काय मागणी त्यांना गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा काय तशी कडक काय खोटे केस केले म्हणून खोटे केस केस केलं केली. म्हणून आमची केस करताना त्यांनी चौघांवर पण खोटच गुन्हा दाखल केलेला आहे साहेब बर त्यांनी आम्ही काय खोटा केलेला नाही आमच्याकडे प्रूफ आहेत त्याच्या पुरावा आहेत म्हणूनच एवढ्या लांबपर्यंत आम्ही अशा आलोय ना खोट्या केसेस किती घ्यायचे आम्ही चार पाच केस खोटे झाल्या बर एकही खरी केस नसते 4-5 खोटी केसेस झाल्या की मोकाचा अंतर्गत चालू मोका विशेष करायचं मोकामध्ये टाकायचं 5-5 वर्ष सोडवायचं सोमनाथ कौरव शिंदे हा 3.5 वर्ष झाला आतमध्ये एकही गुन्हा त्याच्यावर साबित झाला नाही त्याला मोक्याच्या अंतर्गत मोठ्या केशीमध्ये त्याला इनाकारण टाकलाय आज 3.5 वर्ष सडतोय ते आता पुतोर न्याय नाही त्याला अंडरस्टाईल आतमध्ये जामीन नाही काय नाही केस चालू नाही ते आतमध्ये माणूस ती पोरगा आता येडा झाला येडा त्याच्या कुटुंबाचा उद्ध्वस्त झाला त्याच्या पुरी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.